सिंहगड रस्त्यावर नांदेड सिटीच्या पुढे कॅनॉलवर हा छोटा पूल आहे. हा पूल आहे ब्रिटिशकालीन, त्यामुळे तो छोटा तर आहेच पण मोडकळीस देखील आलाय. पूल आणि त्याच्या पुढच्या पाठीमागच्या रस्त्याची देखील खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे. तसंच पूल मोडकळीस आल्यानं एखाद्या मोठ्या अपघाताचीही शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन रुंद पूल व्हावा किंवा सध्याच्या पुलाची आणि रस्त्याची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठीच हे आंदोलन. IIT असेल, CW पॅरिस असेल, NDA असेल, आंतरराष्ट्रीय ओळख सांगणारा हा मार्ग जाणून बुजून या ठिकाणी या पुलावरती दुर्लक्ष केलं जातं. हजारो लोकांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत. ज्या लोकांचे बळी या मार्गावरती गेलेले आहेत त्याचा गुन्हा या प्रतिनिधीवरती आणि प्रशासनावरती दाखल करावा. या मागणीसाठी स्थानिक नागरिकांचं हे काही पहिलं आंदोलन नाही, तर 2006 पासून अशी अनेक आंदोलनं झाली आहेत. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी तर शेकडो वेळा पत्रव्यवहार झाला, तरीही पुलाची अवस्था जैसे थेच. याचं कारण म्हणजे महापालिका आणि PWD मधील वाद. गेल्या 6 वर्षापासून या ब्रिजच्या बाबत आणि रस्त्याच्या बाबत आम्ही आंदोलन करत आहोत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या हद्दीच्या वादामध्ये हा पूल आणि हा मार्ग या ठिकाणी अडकलेला आहे. हा पूल महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं कारण महापालिका देते. पण या पुलाच्या पुढं 10 किलोमीटरवर असणारी खडकवासला धरणाची चौपाटी महापालिकेने विकसित केली आहे, तेथील रस्त्यासह. आणि महापालिका हद्दीत नसतानाही नांदेड सिटीपर्यंतचा रस्ता महापालिकेने विकसित केलाय, तोही सिमेंट कॉन्क्रीटचा. हे कसं शक्य झालं असा स्थानिकांचा सवाल आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर खर्च करण्याकरता हे नाही आहे, परवानगी नाही. पण पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडीने जर ठराव म्हणजे हे झाला असतं ते हे होऊ शकते, स्पेसिफिक दुरुस्ती होऊ शकते. पुण्याच्या जवळ जरी असला तरी हा पूल येतो बारामती लोकसभा मतदारसंघात, म्हणजेच सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात. सुप्रिया सुळे 2009 पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. मात्र त्यांच्यापर्यंत ही समस्या पोहोचलेलीच दिसत नाही. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.